कोर जावा स्टार्ट केलेलं. जा जावा प्रोग्रामिंग लँग्वेजेस बेसिकली कोर कॉन्सेप्ट आपण बघत होतो आणि एक जस्ट स्टार्ट केलेलं. सुरुवात आपण सेटअप वगैरे कसं केलं ते केलं. देन सिंपल प्रोग्रामिंग कसं स्टार्ट करायचं, हाऊ टू स्टार्ट, हाऊ टू रन, हाऊ टू रन जावा प्रोग्रामिंग ते बघितलं. कुठले कुठले एडिटर लागणार आहे, काय काय सॉफ्टवेअर लागणार आहे त्याच्याबद्दल जाणून घेतलं होतं. जे जे लागतं ते जेडीके इन्स्टॉल करायचं आहे. देन इक्लिप्स और तुम्ही व्हीएस कोड जे पाहिजे ते असेल. पण रेकमेंड आहे की इक्लिप्सच वापरा सो दॅट पुढचे प्रोग्रामिंग इझिली होऊन जातील त्याच्यामध्ये. ठीक आहे. तो आपण बघितला. देन एक सिंपलस प्रोग्राम कसं लिहायचं, हाऊ टू राईट अ प्रोग्राम इन जावा प्रोग्रामिंग लँग्वेजेस. सो ते आपण बघितलं. त्याच्यानंतर हे कळालं होतं की सगळ्या गोष्टी क्लास बेस लिहिणं गरजेचं आहे. तो आपण पार्ट बघितला. क्लास कसं डिफाईन करायचा, कसं त्याला व्हॅल्यू प्रिंट करायचा. प्रिंट करण्यासाठी काय वापरतो जावामध्ये आपण, काय प्रिंटिंगसाठी जावामध्ये प्रिंट स्टेटमेंट करण्यासाठी काय वापरतात? System.out.println. येस. सो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटल मी शॉर्ट फॉर्म लिहितो. ठीक आहे. मग हे आपल्याला लक्षात आलंय. आपण इथे डबल कोट मध्ये मेसेज देतो, सेमीकोलन इज अ कंपल्सरी इन जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. पायथन जर करत असाल तर त्याच्यात गरज नसते, पण इथे आहे. ठीक आहे. मग एवढं यांनी तर हे कळालं की आपण असे वेळी प्रोग्राम लिहू शकतो. सेकंड गोष्ट ही समजली होती की जावामध्ये फक्त आणि फक्त मेन क्लास एक्झिक्यूट होतो. तेही पार्ट आता बऱ्यापैकी क्लिअर झाले. त्याच्यानंतर फक्त प्रिंट करून तर चालणार नाही. वेगवेगळे डेटा टाइप्स आपल्याला लागतील. ओके. मग थोडेसे डेटा टाइप रिलेटेड पण आपण प्रोग्राम बघितले होते, जे व्हॅल्यू प्रिंट करायचे, जे त्याच्यानुसार. ते ओपन करून बघू, शॉर्ट रिवाइज करू. सगळ्यात पहिला आपण फक्त काय केलं होतं, एक हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम लिहिलेला, तो तर आपला झाला होता. जस्ट लाईक सिम्पली. ओके. मेसेज प्रिंट करणं. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे टाइप्स जे आहेत, मोस्ट कॉमनली यूज टाइप इज नथिंग बट स्ट्रिंग, इंटिजर अँड फ्लोट. सो ते टाइप आपण इथे बघितले आणि सिम्पली प्रिंट केलं. प्रिंट करताना एक केअर आपण घेतली होती, की इथे बेस्ड ऑन प्रोग्रामिंग, अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस तिथे कॉमा, डॉट, वेगवेगळे सिम्बॉल्स वापरतात, पण जावामध्ये प्लसचा वापर केला जातो. हे मात्र आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो इथपर्यंत झालं होतं. मग इथून नंतर लक्षात आलं की प्रत्येक वेळेस जर प्रोग्राम आपण रन करत असू तर सारखंच आउटपुट येते. मग त्याच्यासाठी आता आपल्याला युजर कडून इनपुट घेणं गरजेचं होतं. मग इनपुट घेण्यासाठी आपण एक क्लासचा वापर केला होता. कुठल्या क्लास इनपुट घेण्यासाठी कुठल्या क्लासचा वापर केला होता? Scanner. स्कॅनर क्लासचा. ठीक आहे. सो वी हॅव युज्ड अ स्कॅनर क्लास. ओके. स्कॅनर क्लासला डिफाईन केला, त्याचा आपण ऑब्जेक्ट बनवला आणि ऑब्जेक्ट डॉट करून ही फंक्शन्स. सो पहिलं काय एक्सेप्ट करायचे ते मेसेज दिला. देन काय केलं आपण, नेक्स्ट इज फॉर टेकिंग स्ट्रिंग इनपुट. देन नेक्स्ट टाइम इज फॉर इंटीजर. त्याच वेळेने नेक्स्ट डबल आहे, नेक्स्ट फ्लोट सुद्धा आहे. सो वेगवेगळे इनपुट घेण्यासाठी वेगवेगळे फंक्शन्स दिलेले असतात. पण याच्याबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणारच आहे. पण क्लास अँड ऑब्जेक्ट सेपरेट टॉपिक आपण बघणार आहे. पण आता इकडे लक्षात ठेवायचं आहे की हे क्लासमध्ये हे फंक्शन ऑलरेडी डिफाईन करून दिलेले आहेत. ते इनपुट घेण्यासाठी आपण वापरतो. ठीक आहे. सो कुठल्याही प्रोग्रामिंगची सुरुवात ना इथूनच होते, की तुम्हाला मेसेज प्रिंट करता येतोय, वेगवेगळे व्हेरिएबल तुम्हाला स्टोअर करता येत आहे. आता तुम्हाला डेटा भेटत गेला. फक्त डेटा भेटणं इट नॉट इम्पॉर्टंट. डेटा प्रॉपर फॉर्मॅटमध्ये भेटणं किंवा तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला पाहिजे होतं. एक सेकंड, एक छोटासा कॉल येतोय. हॅलो. हा प्रकाश. अरे माझं लेक्चर चालू आहे. मी थोड्या वेळाने फ्री झालं कॉल बॅक करू का? रेकॉर्ड पण होते माझं लेक्चर. ठीक. सो वेगवेगळे डेटा टाइप्स पण आपल्याला भेटतात. ते पण आपण इथे बघितलं होतं. ओके.
फाईन. आता कुठल्याही प्रोग्रामिंगला आपल्याला डेटा भेटला, प्रिंट करता आलं, हे करता आलं, युजर कडून आपण ऍक्सेप्ट करून घेतोय व्हॅल्यू आणि ते सुद्धा भेटतंय. जसं मी पहिल्या लेक्चरला सांगितलं, की आपला एंड टार्गेट हा डेटा गॅदरिंग असणार आहे. डेटा जमा करणं हाच सगळ्यात मोठा प्रोग्रामिंगचा फीचर आहे. इन द प्रॉपर फॉर्मॅट एका ठिकाणी डेटा आणण्याचं. तर आता आपल्याला डेटा भेटतोय, आपण प्रिंट पण करतोय. मग झालं का आपलं काम सगळं? जर डेटा तुम्हाला सगळा भेटत असेल, जो आता आपल्याकडे आहे ना, आपल्याला जो पाहिजे तो डेटा आपण आणू शकतो आणि त्याला डिस्प्ले करू शकतो ना. याचा वापर करून आपल्याला सगळाच डेटा भेटतोय. तुम्ही नेम करा, ऍड्रेस करा, ईमेल करा, फोन नंबर करा. पाहिजे तो डेटा युजर कडून घ्या आणि त्याला प्रिंट करा. एवढंच काम एका सॉफ्टवेअरचं कुठल्याही नाही. काहीतरी प्रोसेस झालं पाहिजे, काहीतरी ऑटोमेशन झालं पाहिजे, काहीतरी कॅल्क्युलेशन झालं पाहिजे, काहीतरी कंडिशन बेस आउटपुट आलं पाहिजे. मग पुढच्या स्टेपकडे वळालं. ते स्टेप अशीच गॅदर होते हळू. डायरेक्ट जंप नाही मारायचे. आधी तुम्हाला गल्लीत क्रिकेट खेळावं लागतं. मग स्टेट लेव्हलला, मग नॅशनल लेव्हलला, मग टीम इंडियामध्ये. तसंच. आधी सिंपल मेसेज प्रिंट करता आलं पाहिजे. मग वेगवेगळे डेटा टाइप्स तुम्हाला जमा करता आलं पाहिजे. हा जो पॅटर्न आहे ना, कुठलीही लँग्वेज तुम्ही स्टडी करा. ह्याच वेळेने स्टडी करत जायचं. काय लागणार आहे, कसं लागणार आहे, काय डेटा पाहिजे त्याच्यानुसार आपण त्याला जमा करत जातो. सो बेसिकली आधी आपण सिंपल बघितलं. मेसेज प्रिंट करणं, देन आपण डेटा टाइप बघितले. फिक्स व्हॅल्यू प्रिंट केले, देन आपण युजर कडून ऍक्सेप्ट पण केले, तेही प्रिंट केले. आता सिंपल असं कन्सिडर करा, की युजरला एक स्क्वेअर पाहिजे. म्हणजे आपल्याला एक छोटंसं असं कन्सोल बेस ऍप्लिकेशन बनवायचे. आता डायरेक्टली छोटे-छोटे प्रोग्राम करणार आहे आपण. तुम्हाला ते लक्षात येईल कसे बनवायचे. राइट अ जावा प्रोग्राम, राइट अ जावा प्रोग्राम असं मी लिहितो. राइट WRP म्हणजे राइट अ प्रोग्रामिंग. ओके. जावा प्रोग्राम लिहायचा आहे, तर जावा प्रोग्राम काय प्रिंट करणार आहे तुम्हाला? असा एक जावा कन्सोल बेस प्रोग्राम लिहायचा आहे. तो एक्सेप्ट करेल युजर कडून एक नंबर. एक्सेप्ट नंबर फ्रॉम युजर. ठीक आहे. एक नंबर एक्सेप्ट करायचा युजर कडून आणि त्याचा काय प्रकार अँड प्रिंट स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. अँड प्रिंट SQAR स्क्वेअर ऑफ नंबर. स्क्वेअर म्हणजे काय? वर्ग. माहिती आहे ना? आता सपोज मला सांगा 8चा वर्ग किती आहे? स्क्वेअर 64. 64 बरोबर. हे आपल्याला माहिती आहे, कॅल्क्युलेशन करता येतं. बरोबर. जेवढं माहिती आहे 10 पर्यंत 20 पर्यंत. पण हेच जर मी तुम्हाला 88चं विचारलं, तुम्हाला सांगता येईल का पटकन? नाही. मग याच्यासाठी सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. मग आपण एक असा प्रोग्राम बनवू शकतो ज्याच्यात तुम्ही 8 टाका, 800 टाका, 8000 टाका, 8 लाख टाका, तो सगळ्यांचा स्क्वेअर तुम्हाला आणून देतो. हे टूल्स आहेत. नाहीतर आपण डायरेक्टली 64 प्रिंट केलं असतं आणि आउटपुट आलं असतं. पण प्रत्येक वेळेस डायनामिक झालं पाहिजे ना. युजर जो नंबर टाकेल त्याचा स्क्वेअर तुम्हाला प्रिंट करायचा आहे. मग असे ॲप्लिकेशन हळू बिल्ड करायला स्टार्ट करायचे. चला आपण स्क्वेअरचा प्रोग्राम करू. सो दॅट पहिल्यापासून नवीन प्रोग्राम घेऊ. आपण नाशिक नावाचा प्रोजेक्ट बनवला होता. त्याच्यामध्ये बेसिक नावाचा पॅकेज बनवला होता. पॅकेजचा अर्थ ग्रुप ऑफ प्रोग्रामिंग. आपण सगळे बेसिक प्रोग्राम त्या पॅकेजमध्ये ठेवणार आहे. देन पुढचे जे प्रोग्रामिंग वेगवेगळे पॅकेजेस आपण तयार करू. प्रोग्राम काय लिहायचं हे समजलं? सगळ्यात अगोदर ना सॉफ्टवेअर बनवताना, कुठलाही प्रोग्राम करताना आपल्याला करायचं काय आहे? हे व्यवस्थित माहिती पाहिजे. इथे काय करायचं आपल्याला? एक नंबर घ्यायचा युजर कडून आणि त्या जो नंबर टाकेल त्याचा स्क्वेअर आपल्याला प्रिंट करायचे. आता आपल्याला याच्यासाठी लागणारे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती. जे 2-3 दिवसात आपण ज्या गोष्टी बघितल्या, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. सगळ्यात अगोदर तर प्रोग्राम कुठे लिहायचा? तर मेन क्लासमध्ये. एक गोष्टीकडे जाऊ. मेन क्लासमध्ये लिहायचा प्रोग्राम म्हणून आपण डायरेक्टली कुठे जाणार आहे? एक सिंपलसा मेन क्लास आपण घेऊन टाकू. ठीक आहे. मी त्या क्लासला SQR नाव देतो आणि त्यांना माहिती मेन क्लासमध्येच एक्झिक्यूट होणार आहे म्हणून त्याला आपण ॲज अ मेन क्लास घेऊन टाकू. पहिले काम आपलं इथे झालं. दुसरं, त्याच्यानंतर आपल्याला म्हणायचं ॲक्सेप्ट नंबर फ्रॉम युजर्स. युजर कडून एक नंबर ॲक्सेप्ट करायचे. मग याच्यासाठी तो 2 गोष्टी लागतील. पहिली गोष्टी तर तो नंबर जो आहे तो एका टाइपमध्ये स्टोअर करावा लागणार आहे.
आणि नंबर डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला कुठला डेटा टाइप लागेल? नंबर स्टोअर करण्यासाठी कोणता डेटा टाइप वापरू? इंटीजर. इंटीजर. ठीक आहे. इंटीजर लागणार आहे, सो आपण एक व्हेरिएबल इंटीजर एन नावाचा घेऊन टाकले. संपले. 2 काम झाले. आता युजर कडून मेसेज नंबर ऍक्सेप्ट करायचा आहे. मग आपण काल बघितलं होतं कुठला क्लास वापरणार आपण? स्कॅनर. SCANNER स्कॅनर. SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर. सॉरी SCANNER हा सिस्टीमचा आहे म्हणून इथे सिस्टीम डॉट इन वापरणार फॉर इनपुटसाठी. ओके. आणि प्रत्येक क्लास कुठल्या ना कुठल्या पॅकेज मध्ये असतो. जसे आपले हे क्लास कुठे आहे? बेसिक पॅकेज मध्ये. तसंच स्कॅनर नावाचा क्लास जो आहे तो कुठल्या पॅकेज मध्ये आहे? जावा डॉट युटिल पॅकेज मध्ये. म्हणून आपण त्याला इम्पोर्ट करून टाकलेलं. सिंपल. आता हे झालं इनपुट घेण्यासाठी. मग आपण फक्त सिस्टीमला कडून एक काय घेणार आहे? मेसेज ऍक्सेप्ट करून घेणार आहे की एंटर अ नंबर. ENTER. एंटर अ नंबर. ओके. एंटर नंबर केलं. तो नंबर ऍक्सेप्ट करायचा आहे. एन नावाचा व्हेरिएबल आपण वापरलेला आहे. आता जो स्कॅनर क्लासचा आहे त्याचा ऑब्जेक्ट वापरावा लागेल. डॉट. इथे काय करू मी आता? नेक्स्ट वापरू का नेक्स्ट नेक्स्ट INT. नेक्स्ट INT वापरावं लागेल फॉर ऍक्सेप्टिंग इंटीजर व्हॅल्यू. फाईन. सिंपल. आता जर मी हा नंबर सिम्पली प्रिंट केला तर हा प्रिंट होईल का नंबर? बरोबर. SQUAR स्क्वेअर इज इक्वल टू. मी इथे प्लस एन केला तर आउटपुट मध्ये काय भेटेल? फक्त जो नंबर ऍक्सेप्ट केला आपण तो. बरोबर. पण आपल्याला ते तर प्रिंट करायचं नाही. आपल्याला काय प्रिंट करायचं आहे? स्क्वेअर. मग स्क्वेअर प्रिंट करायचं असेल तर आपण इथे काय वापरू? अजून एक व्हेरिएबल बनवून घेणार आहे. सपोज मी क्यू नावाचा SQ म्हणत नावाचा व्हेरिएबल बनवतो. ओके. स्क्वेअर कसं कॅल्क्युलेट करणार आपण? काय लॉजिक आहे स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी? त्याच्यात काय लॉजिक आहे? स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट होतो? N into N. त्याच नंबर इंटू नंबरला नंबर. एक्झॅक्टली त्याच नंबरने मल्टिप्लाय करा. सिम्पलसा आहे. एन इंटू एन करा. आणि इथे काय प्रिंट करणार आता? SQ. SQ. करेक्ट. फाईन. झाला आपला स्क्वेअर प्रिंटिंग नंबर. आता याला रन करून बघू प्रॉपर वर्क होतंय का? एरर तर कुठे नाहीये. एरर असेल तर आली असते. एंटर नंबर. मी दिला 8. आपल्याला काय आउटपुट येईल आता? 64. ठीक आहे. पण हा तर जावा प्रोग्राम आहे ना. प्रोग्रामिंगला काय लिमिटेशन नाही. कुठलाही नंबर टाका तुम्ही. सपोज मी टाकला 178. नाही. याचा स्क्वेअर माहिती आहे का तुम्हाला? मला माहित नाही. हे बघा. सिंपल. तर हा ऍडव्हान्टेज आहे सॉफ्टवेअर बनवण्याचा. नाही तर नॉर्मली तुम्ही 1 आणि 2चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करत बसले की प्रोग्राम लिहिण्याची गरज काय? माणूसच सांगेल. ठीक आहे. सो हे झालं प्रोग्रामिंग. आत्ताच एक आपण एक जस्ट सिम्पलचं एक स्टार्ट केलं. तुम्हाला मी सांगतो, चल मला आता सांगा, मला याच्यातच ना त्या नंबरचा क्यूब पण कॅल्क्युलेट करायचा. क्यूब घनमूळ, घनच म्हणतात हा, घन कॅल्क्युलेट करायचा. तर कुठे कुठे काय काय कसं कसं चेंज करणार सांगा. काय काय बनवावं लागेल मला? फंक्शन घ्यावं लागेल सर एक. अजून एक व्हेरिएबल घ्यावा लागेल अजून एक स्टोअर व्हेरिएबल द्यावा करण्यासाठी. लागेल. सो मी इथे जाऊन क्यू नावाचा सपोज CB नावाचा घेऊन. ठीक आहे. आता पुढे त्याच नंबरचा मला स्क्वेअर आणि नंबर हे स्क्वेअर पण पाहिजे एकच नंबरचा. CB equal to N into N into N. CB इज इक्वल टू N इंटू N इंटू N म्हणजे क्यूबचा अर्थ काय होतो? आपल्याला 3दा हे करायचा. सिंपलचा पॅटर्न आहे. लक्षात आलं? मग इथे आपण काय करणार? परत हा मेसेज जाऊन इथे प्रिंट करणार. इथे बघा, इथे आलो. इथून आपण काय प्रिंट केलं? क्यूब. CUBE. कशात स्टोअर केला आहे? CB नावाच्या व्हेरिएबल मध्ये. सिंपलचा पार्ट आहे. ठीक आहे. राईट क्लिक करा. रन जावा ऍप्लिकेशन्स. दिस एंटर अ नंबर. 5 करू कारण आपल्याला माहिती आहे 5चा स्क्वेअर 25 आणि क्यूब किती आहे? 125.
आलं बरोबर. हे हो गया थिंग्स. आता तुम्ही दुसरा नंबर टाका जे आपल्याला माहित नाही की त्याचा क्यूब किती असेल आणि काय किती असेल. कुठलाही नंबर घेऊ शकता 789 तुम्हाला हा नंबर आहे. गुगलला जाऊन व्हेरीफाय करू शकता तुम्ही आणि बरोबरच असतं त्याच्यामुळे काही चुकण्यासारखं नाही. म्हणून ज्याच्या माहिती ते आधी कॅल्क्युलेट करून बघायचं, प्रिंट करायचं. तो बरोबर आला की पुढचं सुद्धा बरोबर येऊन जाईल. तर हा एक बेस मॉडेल झाला प्रोग्रामिंग लँग्वेजचा. सो याच्या बेसवर तुम्ही पाहिजे ते फॉर्म्युले तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अकॉर्डिंगली ते काय होणार आहे सगळं प्रॉपरली सॉल्व्ह होत जाणार. आणि हा प्रॉपरली बॉडमॉसचा रूल फॉलो करतो. तुम्हाला सांगितलं का बॉडमॉसचा रूल का माहिती आहे? पहिल्या लेक्चरलाच विचारलं होतं ना आय थिंक बॉडमॉस म्हणून का नाही? नाही सर. म्हणजे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशनचं ना फॉर एक्झाम्पल थांबा मी तुम्हाला एक एक्सप्रेशन विचारतो. मला आउटपुट त्याचं सांगा काय त्याच्यावरून कळेल की तुम्हाला ते माहिती आहे की नाही. जर मी इथे x इज इक्वल टू काय करतो आधी सगळ्यात अगोदर 5 into 8 divided by 2 plus 4 minus 2. So what is the value of x? x ची व्हॅल्यू काय हे मला सांगा. 22. 22. 22. 22 ही व्हॅल्यू आहे त्याची असं 22. कशावरून सांगितलं हे? आधी डिव्हिजन होईल सर, मग मल्टिप्लिकेशन, नंतर ऍडिशन, मग सबट्रॅक्शन. ओके आता मला आता थोडस मी चेंज करतो. सपोज इथे ना मी 5 आणि 8 ला ब्रॅकेट टाकतो. आता आधी सांगा. ब्रॅकेट सॉल्व होईल. आधी आधी ब्रॅकेट सॉल्व होईल. 44. 44 बरोबर आहे हो का? सर. चमकवून घ्या. 22. 22 राहील का 42 येईल काय म्हणते आता एकाने सांग. सगळ्यात हा अगोदर सर. ब्रॅकेट सॉल्व्हिंग म्हणजे 8 पंचे 40 बरोबर. मग 2 ने 40 डिवाइड केलं डिवायडेड बाय 20. 2 20 झाले. 20 अधिक 4 24 मायनस 2 22. ठीक आहे. याला बॉडमॉसचा रूल म्हणतात. बॉडमॉसचा अर्थ आधी ब्रॅकेट देन जे आहे ते डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन. तर हे प्रॉपर रूल काय आपला मॅथ्स पण सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हेच तुम्ही इथे बघितलं सिम्पलचा प्रिंट करून बघू आपण काही फरक पडत नाही इथला इथे. फॉर टेस्टिंग पर्पज इंटिजर एक्स लिहितो मी इज इक्वल टू डायरेक्टली तो एक्सप्रेशन टाकतो आपण काय टाकलं तर 5 into 8 डिवायडेड बाय 4 केलं 2 केलं होतं ना प्लस 4 मायनस 2 बघा एक्सप्रेशन आहे. तुम्ही जर व्हॅल्यू ऑफ एक्स प्रिंट केलं तर काय येणार तिथे 22. ठीक आहे बघू शकतो आलं. इथे जिथे जिथे तुम्ही ब्रॅकेट असाइन करणार फॉर एक्झाम्पल मी इथे ब्रॅकेट टाकला त्याचं आउटपुट काय येईल आता सांगा. काय येईल आउटपुट 38. 38. बघून घ्या कसं 38 येणार आहे. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह होईल हा 6 होऊन जाईल. ठीक आहे 6 झाला. त्याच्यानंतर बेस्ड ऑन प्रायोरिटी काय होणार आहे डिव्हिजन होणार आहे. मग 10 8 येणार. डिवायडेड बाय 6 होईल. ठीक आहे 8 डिवायडेड 6 झाल्यानंतर तो काहीतरी समथिंग 1 पॉईंट समथिंग येईल. देन 1 पॉईंट इंटू समथिंग 5 तो काहीतरी 5 येईल. मग मायनस 3 पॉईंट समथिंग असं काहीतरी आन्सर आलं पाहिजे. नॉट शुअर बट तोच असेल. सेम आला नाही रन नसेल झाला मग थांबा. रन जावा ऍप्लिकेशन्स 22 कसं काय आला परत चुकतंय का मग आपलं काहीतरी. हाऊ 22
थांबा एका मिनिटासाठी तो बरोबर एका तो आधीचा कॅचेचा व्हॅल्यू प्रिंट करतोय तो बघण्यासाठी आपण सिंपल काय करू याला 4 करू. परत 22 आला तर असं लक्षात घ्या की आपला कॅचे क्लिअर नाहीये तेच आउटपुट येतंय. नाही क्लिअर आहे कॅचे आता. थांबा. इथे काय होतं फक्त 2 होतं ना. रन करू बघूया 4 आलं ना. 4 कसं काय आलं? हे 6 ठीक आहे. आणि 6 झाल्यानंतर 8 डिवायडेड बाय 6 झालं. देन मल्टिप्लाय बाय 5 झालं. जे पण आन्सर आलं त्याच्यानंतर हे आउटपुट मध्ये आलं. -2 केल्यानंतर 4 आउटपुट आलेले. ठीक आहे. तो बेसिकली अकॉर्डिंगली तो मॅथेमॅटिकली जे रूल्स आहेत ना ते कंपायलरनी फॉलो केलेले त्याच्या अकॉर्डिंगली कॅल्क्युलेट होतं. एवढंच मेन पर्पज आहे सांगण्याचा. ठीक आहे. जास्त काही कॉम्प्लिकेटेड त्याच्यामध्ये नाहीये. तर हे ऑटोमॅटिकली प्रॉपरली ब्रॅकेट सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काढतो. आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर हे आपल्यासाठी सोपं आहे. आधी काय होऊन जाईल 8 डिवायडेड बाय 2 काय आलं 4 4 into 5 20 22 plus 4 26 26 2 minus 24 बघूया आता 24 आन्सर येतं का आन्सर किती आलं 4 चुकतंय का काही चेक करा बरं एकदा कन्फर्म करून घ्या पटकन 4च येणार आहे का आन्सर बरोबर आहे ना अरे 6 येतं 4 येतं ना आपलं माझं चुकलं होतं बरोबर कसं सॉल्व्ह होईल हा ब्रॅकेट सगळ्यात अगोदर 5 ॲज इट इज राहील इंटू ॲज इट इज राहील आणि आधी ब्रॅकेट सॉल्व्ह होणार आहे म्हणजे 8 डिवायडेड बाय 2 काय होऊन जाईल तो 4 प्लस 4 मायनस 2 त्याच्यानंतर ॲज पर दिस हा काय होऊन जाईल 20 20 प्लस 4 मायनस 2 मग इज इक्वल टू काय होणार आहे 24 मायनस 2 22 22 आलं पाहिजे ना हो आन्सर काय येतंय वेगळंच आलं आन्सर मगाशी ठीक आहे असं काही येत असेल तर इथे बिल्ड म्हणून एक क्लीन नावाचा ऑप्शन आहे तिथे क्लीन करून घ्यायचं कधी कधी काय होतं तो ओल्ड प्रोग्रामच रन होत असतो त्याच्यामुळे तेव्हाही प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते सो बेसिकली आता आपण ते कॅचे क्लिअर केले आणि आउटपुट एक्सपेक्टेड बघतोय दॅट इज ऑल्सो 4 हा पुढचं तरी करू ते तरी कळेल की बरोबर प्रोग्राम वर्क होतंय की नाही आपण घेऊया 2चं 4 आणि 8 आलं पाहिजे हे तर बरोबर येतं हे बघा आत्ताच चेंज झालं ते लक्षात आलं का ओके तो 22 झाला ना आणि मगाचं पण ना आपलं बरोबर ते 3 पॉइंट समथिंगच येत होतं आपल्या ते लक्षात येत नव्हतं ते काय होतंय आपण आधीच त्याला प्रिंट केल्यामुळे त्याला कन्फ्युज होत होतं पण काय केलं होतं आधी फक्त हा ब्रॅकेट केला होता ना 3 पॉइंट समथिंग काहीतरी आन्सर आलं पाहिजे होतं तर आपण आधीच प्रिंट करून घेतोय त्याच्यामुळे त्याला रॅन्डम व्हॅल्यूचं एक प्रिंट करतोय मी दिलं 5 नाही हे तर बरोबर 4 आलं पण कधी-कधी तो कॅच क्लिअर नाही होत जस्ट बिकॉज ऑफ आपण तो आधीच प्रिंट करायचा ट्राय करतोय आणि पुढची कॅल्क्युलेशन बाकी आहे तो इन प्रोग्रेसमध्ये वगैरे राहू शकतो. हे खूप डिबगिंगचे टूल्स आहेत. आपण नंतर ब्रेक पॉइंट वगैरे कसे असाइन करतात, काय असाइन करतात ते आपण बघणार आहे. बट ॲज ऑफ नाऊ एवढं रूल लक्षात घ्या, की जावा प्रॉपरली BODMASचा रूल फॉलो करतो आणि अकॉर्डिंगली जे प्लस, मायनस, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशनचे त्याची जे प्रायोरिटी आहे अकॉर्डिंगली तो सॉल्व्ह करतोय. ओके. सो बस आता तुम्हाला ज्या व्हॅल्यू पाहिजे त्या व्हॅल्यू घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याला प्रिंट करू शकता. एरियाचा करायचा असेल तर पाय आर स्क्वेअर आहे, जे पण ए क्यूब आहे, जे अकॉर्डिंगली जे फॉर्म्युला अप्लाय करायचे ते करू शकतो. फॉर एक्झाम्पल अजून एक आपण छोटासा प्रोग्राम घेऊ फॉर ॲडिशन पर्पज. सो त्याच्यासाठी काय करणार आपण 2 नंबर ॲक्सेप्ट करणार युजरकडून. सिंपलचं परत एक फाईल घेतो, न्यू क्लास, मी ॲड नाव देतो. मेन क्लासमध्येच प्रोग्राम करायचा आहे. सो मेन क्लास आपण इथे लिहूया. फिनिश. ॲडिशनसाठी काय लागेल 2 नंबर लागतील. सो मी इथे काय करतो सिंपलचा इंटिजर n1, n2 सिंपल. आता आपल्याला माहिती आहे की स्कॅनरचा क्लास वगैरे लागतो. सो मी प्रत्येक वेळेस परत ते लिहित बसत नाही. एक सिंपलचं काय करणार आहे
त्याला कॉपी करून घेईल इथे आणि इथे जाऊन पेस्ट करेल. हे माहिती आहे ना, प्रत्येक वेळी लिहित बसायची गरज नाही. सो एंटर नंबर 1 इथे आपण काय करूया N1. ओके. तुम्ही एकाच वेळेस एंटर नंबर 1 अँड नंबर 2 हे करू शकता का? काही प्रॉब्लेम नाही. एंटर नंबर 1 अँड नंबर 2. इथे दोनदा काय करणार आहे, पहिला नंबर स्टोर होईल तुमचा N1 मध्ये आणि दुसरा नंबर स्टोर होईल तुमचा N2 नावाच्या व्हेरिएबल मध्ये. ओके. अजून एक व्हेरिएबल घेऊ शकतात. आणि जावाचा फायदा एक आहे की तुम्ही रन टाइम पण व्हेरिएबल क्रिएट करू शकता. सपोज इंटिजर आन्सर इज इक्वल टू N1 प्लस N2 हे व्हॅलिड आहे जावामध्ये. ठीक आहे. असं काही रूल नाही की तुम्हाला वरतीच जाऊन ते डिक्लेअर करणे किंवा प्रिंट करणे. पण असं केल्याचा लॉस पण एक काय माहिती का, ही व्हॅल्यू तुम्हाला इथून खालीच ऍक्सेस होईल, याच्या वरती ऍक्सेस होणार नाही. आणि इथे जर एखादं व्हेरिएबल बनवताय तर थ्रू आउट प्रोग्रामिंग तुम्हाला खालपर्यंत ऍक्सेस होतो. ओके. शक्यतो बनवताना व्हेरिएबल वरतीच बनवत चला. पण टेम्पररी तिथल्या तिथे प्रिंट करायचं असेल तर तुम्ही त्या गोष्टी तिथे बनवू शकतात. SYSO सिंपलचा काय करणार आहे, आन्सर मी प्रिंट करतो. लेट्स चेक दिस फंक्शन. राईट क्लिक, रन ॲज सर्व्हर. इथे एंटर द व्हॅल्यू ऑफ 1. 7 टाकला आणि 8. ठीक आहे, 8 आणि 7 15. ठीक आहे. एकाच वेळी पण तुम्ही व्हॅल्यू ऍक्सेप्ट करू शकतात. ऑर इज तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्हाला सिंपली काय करा, दोन व्हॅल्यू पण तुम्ही सेपरेटली ऍक्सेप्ट करू शकता. मी दोन्ही ठेवतो म्हणजे तुम्हाला दोन्ही वे माहिती असतील. हा पण एक वे आहे. ऑर एल्स तुम्ही एंटर नंबर 1 अँड एंटर नंबर 2. एंटर नंबर 1 सेपरेटली स्टोर करा आणि एंटर नंबर 2 तो पण तुम्ही सेपरेट करू शकता. झालं. आधी नंबर 1 येईल, नंबर 2 येईल, याच्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन होणार आहे आणि तो प्रिंट होईल. एंटर नंबर 1 45, एंटर नंबर 2 55 आणि 100 आउटपुट येणार आहे. ठीक आहे. सो बघा, इथपर्यंत येणं खूप गरजेचं आहे. आता इथे तुम्ही एक प्लेग्राऊंड मिळण्यासारखं तुम्हाला झालंय. तुम्हाला एक ग्राउंड भेटून झालं, एक स्टार्ट भेटून गेलं आणि याच्या बेसवर तुम्ही पाहिजे ते प्रोग्रामिंग, जिथे सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत, सिंपल फॉर्म्युलेज आहेत, ते सगळे टाईपचे तुम्ही प्रोग्रामिंग इथे करू शकता. ठीक आहे. म्हणजे इथे खूप साऱ्या गोष्टी आता तुम्हाला करता येतील. तुम्ही कुठलाही प्रोग्राम करा. आता तुम्हाला मी एक टास्क देतो. तो टास्क तुम्ही करायचा आहे. ठीक आहे. तो टास्क पेपरवर लिहा, ज्यांनी नोटपॅडवर लिहा, कुठेही लिहा. तुमच्याकडे काही नसेल सध्या, पण तो प्रोग्राम लिहायचा आहे. तो प्रोग्राम काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुम्हाला लिहून द्या. कसा पण उद्यापर्यंत. सो अजून ह्या वेळेने तुम्ही खूप सारे प्रोग्राम करू शकतात. रेक्टँगलचा, पायर, स्क्वेअर आहे, एरिया ऑफ सर्कलचा, कुठलाही फॉर्म्युला वगैरे लावू शकतात. पण मी तुम्हाला एक व्यवस्थित प्रोग्राम देतो. तुम्हाला त्याच्यात सगळंच कव्हर होऊन जातं. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, एक सिंपलचं एक रिझल्ट सिस्टीम कॅल्क्युलेट करायचं. रिझल्ट सिस्टीम्स. आता नाव तुम्हाला कळालं असेल की नेमकं करायचं काय. सो बेसिकली तुम्हाला प्रोग्राम असं लिहायचं आहे की ऍक्सेप्ट मिनिमम 3 सब्जेक्ट म्हणतो मी, तुम्ही 5 सब्जेक्ट, 6 सब्जेक्ट अकॉर्डिंगली घेऊ शकता. ठीक आहे. ऍक्सेप्ट सब्जेक्ट मार्क्स फ्रॉम युजर. आपण मिनिमम किती सब्जेक्ट करू, 3 सब्जेक्ट मार्क्स. ओके. तुम्ही 6 जरी घेतले तरी चालणार आहे. पण मी मेन ॲज अ 3 सब्जेक्ट घेतो. ऍक्सेप्ट द 3 सब्जेक्ट मार्क्स फ्रॉम युजर अँड प्रिंट टोटल मार्क्स, त्याचे पर्सेंटेज. ओके. बस सध्यापर्यंत आपण टोटल आणि पर्सेंटेजच प्रिंट करू शकतो. ओके. तर हा प्रोग्राम तुम्हाला करायचे 3 सब्जेक्टचे मार्क्स ऍक्सेप्ट करायचे. 3 म्हणण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली 5 सब्जेक्ट घेऊन टाका, फेअर असेल, जास्त काही हेक्टिक राहणार नाही. ओके. ऍक्सेप्ट 5 सब्जेक्ट मार्क फ्रॉम युजर्स. ठीक आहे.
5 सब्जेक्ट मार्क्स घेऊन टाका. त्या मार्क्सची टोटल काढायची आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं. ओके. याच्यानंतर पुढे तुम्हाला असा पण टास्क होता की याचं ग्रेड पण प्रिंट करायचंय तुम्हाला. आता ग्रेड प्रिंट करायची असेल तर काय येणार आहे? कसं प्रिंट करणार तुम्ही? बघा, आता इव्हॉल्युशन प्रोग्राम होण्याचं मागचं कारण काय? आता आपल्याला इथपर्यंत आपल्याला जमायला लागलं की युजर कडून आपण व्हॅल्यू ऍक्सेप्ट केले. ओके. व्हॅल्यू भेटले आपल्याला. विथ डेटा टाइप पण भेटले. ठीक आहे. तो पण प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला की व्हॅल्यू भेटले, डेटा टाइप भेटले. त्याच्यानंतर आपण बेसिक फॉर्म्युले अप्लाय करायला लागलो. जसं की स्क्वेअर आहे, क्यूब आहे, ते पण आपल्याला आता जमायला लागलं. मग आपण ऍडिशन करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो, देन मल्टिप्लिकेशन करणार आहे, देन डिव्हिजन करणार आहे. जे बेसिक फॉर्म्युलेज आहेत ते पण आपल्याला आता अप्लाय करता येत आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इव्हन आपण टोटल कॅल्क्युलेट करतोय, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतोय. इथपर्यंत सगळं काम होत राहतं. मग आता तरीही आपल्याला पुढच्या गोष्टीची हेल्प घ्यावी लागते. ती का बरं घ्यावी लागते? आणि पुढची गोष्ट याच्या काय आहे याच्या नंतरची? तो म्हणजे आपला फ्लो कंट्रोल. फ्लो कंट्रोलची गरज का पडली? कारण तुम्हाला आता कंडिशन लावायच्या आहेत. काही गोष्टी रिपीटेड करायच्या आहेत, काही गोष्टी मल्टिपल चेकिंग पॉइंट लावायचे आहे, काही स्पेसिफिक सिलेक्शन लावायचे आहे. मग या सगळ्या कंट्रोलसाठी आपल्याला फ्लो कंट्रोल लागतो. फ्लो कंट्रोल्स म्हणजे जे इफ आहे, एल्स आहे, फॉर लूप आहे, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लागतात. ठीक आहे. जसं की तुम्हाला ग्रेड प्रिंट करायचं आहे. तुम्हाला सपोज पर्सेंटेज पी नावाच्या व्हेरिएबल मध्ये भेटताय. सपोज तुम्हाला पर्सेंटेज भेटले 78. कधी तुम्हाला पर्सेंटेज भेटेल 55, कधी भेटेल 66, कधी भेटेल 44, कधी भेटणार आहे 15, 20, 23. ओके. मग आता ह्या प्रत्येक पर्सेंटेजच्या बेस्ड ऑन तुम्हाला ग्रेड प्रिंट करायचंय. मग तिथे तुम्ही डायरेक्टली कम्पेअर कसं करणार? ओके. तुम्हाला कळेल कसं काय, की हा व्हॅल्यू असेल तर हा, हे असेल तर हे. मग त्याच्यासाठी म्हणून आपल्या कंट्रोलमध्ये इफ कंडिशन आलं. ओके. कुठलीही गोष्ट प्रोग्रामिंग मध्ये आली तर ती अशीच आली नाही. त्याच्या मागे कारण आहे. ही अशी जसे जसे प्रोग्राम करत गेले, तशी तशी गरज भासत गेली. त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला हे जनरेट लागते. ठीक आहे. बेसिकली आधी कम्प्युटर आपल्या घरा एवढे होते. त्यानंतर छोटे रूम एवढे झाले. त्याच्यानंतर ते डेस्कटॉप बेस ऍप्लिकेशन झालं. त्याच्यानंतर लॅपटॉप आलं. त्याच्यानंतर मोबाईल्स आले. असे बघा इव्हॉल्युशन होत गेलं, तसं नीड आली तसं ते बनत गेलं. तसंच प्रोग्रामिंगची सुरुवात सिंपल व्हेरिएबल मेसेज प्रिंटिंग पासून वेगवेगळे फॉर्म्युले अप्लाय करण्यापासून हळूहळू होत गेलं. आता इथे नीड समजले की आपल्याला ग्रेड प्रिंट करताना कंडिशन बेस करायची. मग कळालं की फ्लो कंट्रोल मध्ये ते आहे. मग इथे आपण वेगवेगळे कंडिशन टाकणार की पी जर ग्रेटर दॅन 75 असेल तर काय प्रिंट कर, हे प्रिंट कर, एल्स दुसरं प्रिंट कर. ठीक आहे. मग असे एक एक गोष्टी आपण बघणार आहे. पण हे आता आपण उद्या बघणार आहे फ्लो कंट्रोल्स, कारण एकाच वेळेस जास्त घ्यायची गरज नाही. सो हा प्रोग्राम करता येईल तुम्हाला, फक्त पर्सेंटेज आणि टोटल प्रिंट करून आणायचं आहे. म्हणजे प्रोग्राम लिहा, तुम्ही टाइप करा, स्क्रीनशॉट टाका, काहीही करा, पण तो पाठवा. आणि वेगवेगळे फॉर्म्युले तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. पाहिजे ते फॉर्म्युले. एरिया ऑफ सर्कल असेल, रेक्टँगल असेल, सिलेंडर असेल, ज्या ज्या गोष्टी जे लागतात ते सगळं तुम्ही इथे काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे आणि प्रिंट करणार आहे. लक्षात येतंय? तर हे सगळे करून बघा आणि कुठे काही प्रॉब्लेम आला तर मला ग्रुपवर आहे तर तुम्ही तसे तुम्ही विचारू शकता. ओके. ठीक आहे. चलो.